आपण निघाला आहे असं का बोलतो माहिती आहे का? कारण की लोकांना कळलं नाही पाहिजे आपण काय करतो काय नाही, म्हणजे काय करत चाललाय, कुणाला काय बोलत चालला करते ते त्यांना नाही माहीत. कारण घाबरतो बाहेर बोलायला. तर पडून एक माणूस येतोय, आपण कशाला घाबरा. जेवढं होईल तेवढं किती मोडायचा प्रयत्न करू आपण बाहेर. चला लवकर जाऊ तर माझ्याकडे, म्हणून मी असं कॅमेरा धरला, कुणाला डाऊट होणे म्हणून. बरं का? चला आलो जिम पशीच, तर जिममध्ये गेलं भेटतो तुम्हाला. गुडली चला लवकर जाऊ. माझा आवाज येते का नाही काम आहे पावलं दमन टाकतो, पण कॅमेरा असाच देऊ, कुणा डाऊट नाही. लोकांना माहीत नसते काय करायचं का आणि चेक खातात. बरं का? त्याला काय माहीत आपण शूट करतोय आणि व्हिडिओ ब्लॉग करतो म्हणून आलं आपल्या रोजच्या लोकेशन पाशी व्हिडिओला चपल्या आणि चला आतमध्ये एंट्री मारतोय. तर वर झालं होता बस झालं, कारण की आपला इलाका आला आहे, घाबरायचं नाही. हो राहू दे काय, पहिले बॅग ठेवू आणि लगेच फ्रेश होऊ. बसायचं नाही काय नाही, बसल्यानंतर अजून टाइमपास करतोय, जरा जाऊन येतो. चेन राहिली लावायची. आपल्या वस्तूचं आपण काळजी घेतलं पाहिजे. बरोबर आहे तर कमेंट करा, आपल्या बरोबर नाही वाटत. आज आपण थोडा मूड फ्रेश आहे. टोटल 8 तास झोप झाली, आपला आज मूड फ्रेश दिसतोय. आणि रेग्युलर असंच करायचं पडलं. क्रिएटिन आणि स्किनर नाही घ्यायचा, बंद केलं. आता फक्त नॅचरलला फोकस करतो. नको म्हणलं क्रिएटिन आणि मास स्किनर, बॉडी भारी बनेल तर वाट लागते. पण मला पण माहीत आहे म्हातारपणी मारता का माहीत, परंतु आपण नॅचरल बॉडी बनवायचा प्रयत्न करू. कारण मला आपल्याला बॉडी नाही बनवायची, फक्त आपण कॅलिस्थानिकमध्ये तर कॅलिस्थानिक करायचं आहे, मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतोय. तर मी विचार केला आपलं फिजिक्स पण असले कॅलिस्थानिक पण सूट होईल. आपल्या आता बल्किंगचा आपला 3रा का 4था दिवस आहे. दुपारी काय खातो काय नाही, 4 चपात्या खाल्लं, अंडे खाल्लं, केळी दूध, बस एवढं, दुसरं काय नाही. ते 2 खाल्लं, केळी 2 खाल्लं, ते सांडले 4 आणि थोडा राईस. भाजी आपली बरायची, वांगा बिंगा रेग्युलर का असते चिकन, जेवढं होईल तेवढंच करायचं आपण. बरं का? तर आपण नॅचरलच फोकस करू. टाईम लागू द्या, बॉडीची काही तेवढी गरज नाही. म्हणून 3-4 महिन्यांनी बल्कि होईल. आपली प्लॅनिंग केलेच. कॅलिस्थानिक ऑलरेडी नाही, चॅलेंज घ्यायला दुसऱ्याकडून, स्वतःचे चॅलेंज कम्प्लीट होत नाही. एपिसोड आहे 47वा. लवकर वर्कआउट करू, शूट करू, मारणार आहे बॅक आणि कार्डिओ. येताना कार्डिओ झाला आपला अर्धा, तरी आपण कार्डिओ करू. तर चला झाला आपला वॉर्मअप कम्प्लीट. दममध्ये 42 पुशअप मारले, पुशअप 42, पुशअप 17. डायमंड पुशअप माझी फेवरेट आहे, म्हणून मी रेग्युलर मारतो, म्हणून माझं मन मोकळं होते. पूर्ण वर्कआउट झाल्यावर भेटू. मूड नाही, फक्त वर्कआउटवर फोकस करू. पूर्ण वर्कआउट झाल्यावर भेटतो, मूड नाही भेटला की मी गलती रोज करत होतो. वर्कआउट करताना बोलायचं नाही, जेवढं आपण बोलणं कमी करतोय तेवढा आपल्यासाठी फायदा आहे. बरं का? जेव्हापासून बोलणं बंद केले, वर्कआउट करतोय तर माझ्यामध्ये फरक पडतो. विचार केला होईल तेवढा आपण वर्कआउट मध्ये करायचं. 2 दिवस झाले बघा बोलत नाही वर्कआउट करताना, तर भरपूर पडतोय. माझ्या बोलणं बंद केले, फक्त वर्कआउट करतोय, फरक दिसतोय. कळलं मी खोटं बोलतोय खरं बोलतोय. बरं का? एक्सरसाइजचं नाव सांगू पहिलं, हँड स्टँड पुशअप. पहिलं सेट बघून घ्या आणि मी पण बघतो. पहिला सेट बघितला, तुम्ही पण बघितला असं. मी थोडा अँगल चेंज केला. पहिला सेट मारताना होऊन जाताना पाय एकदम सरळ येत आहे आणि वर येताना परत सपोर्ट वर उडता. जसं डाऊन गेलं तसं वर आलं. इथे दिलं पाय टच नाही झाले, होत होते. तो सपोर्ट घ्यायचा ना, असा नाही सपोर्ट घेतला, फुल मारला. तिसरं तर फुल मारला असतो, भेटला असतो. बट की मला माहीत होतं आणि मी तसंच केलं. गडबड नाही करायचं, फुल मारला असतो तर पडला असतो. चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. तर चला दुसरं सेट लगे बघा. Sorry ass DJ. बघितला असं मारला होता. हे
म्हणलं तर फुल मागे 3 फुल मारले आणि 1 हाफ मारले वाटते, कारण की मी पूर्ण डाऊन नाही झालं. मी ह्याच्यात पण असं झालं सेम, काहीतरी बदल केला. दुसरं सेट मारताना माझं बॅलन्स बिघडलं होतं आणि पूर्ण बॅलन्स क्रिकेट चालतं. माहिती आहे, बाजूला खिडकी आहे, खिडकीला चालतं. मग मध्ये विचार आला, पडलं तरी या साईडला डायरेक्ट खिडकी धडल का असू दे पडल. त्याच्यामुळे मी काच बदलते. असं डाऊट आला मला, त्याला चालताना डाव्या खिडकी आहेत, खिडकीला थोडी टच झालं ना, इल्ले असते ना, आपली वाजली असती. पूर्ण जागा चेंज केला. चला घ्यावा आपण तिसऱ्या साईड बघून घ्या. असाल आपण जागा चेंज केलाय, तर आपल्याला लागेल. असं असल्यामुळे आपण लक्ष केलं आणि बिघडल्यामुळे मला लक्ष आलं. दुसऱ्या सीट तिथंच मारला, तिसऱ्या सीट इकडे मारला. मी बघा रॅप 4 मारला, 5 आणि इकडे कसं ऑप्शन आहेत माहिती आहे का, प्रॉपर मारलं तर टिकल, जर मारलं तर पडेल ऑप्शन आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण प्रॉपर मारायचा, जेवढं प्रॉपर मारायचं, कमी मारू काही फायदाच नाही. असं झालं आपल्यासोबत. फुल मारलं आणि मला पण वाटलं होतं मी 4 फुल मारतो म्हणून, 1 हाफ मारलं. आजूबाजूला तुम्हाला माहितच आहे, इकडं लेगची मशीन आहे आणि इकडे बायसेपची मशीन आहे. मग आपल्याला लागणार नाही पडलं तर आपला फायदा. तेवढा आपण रिस्क घ्यायचा प्रयत्न करू. दुसऱ्या एक्सरसाइजचा पहिला सेट बघतो. you